नमस्कार मित्रांनो, श्री स्वामी समर्थ। तुमच्यापैकी किती पुरुषांना हा अनुभव आला आहे की काही नाती खूप प्रयत्न करूनही टिकत नाहीत। अनेकदा आपल्या मनात हा प्रश्न येतो, मी तिला वेळ देतो, तिची काळजी घेतो, तिला सर्व काही देतो, मग ती माझ्यापासून दूर का जाते? किंवा स्त्रीला पुरुषाची कोणती गोष्ट खरंच आकर्षित करते आणि कशामुळे ती कायमची दूर जाते? लक्षात घ्या, यामागे नेहमीच वरवरची कारणे नसतात। आजच्या जगात आपण स्वतःला आकर्षक बनवण्यासाठी अनेकदा चुकीच्या गोष्टींचा आधार घेतो, पैसा, बाहेरचा दिखावा किंवा खोटा मर्दानगीचा आव आणतो। पण हे आकर्षण एका क्षणापुरते असते, लवकरच त्याची चमक फिकी पडते आणि नात्यात एक पोकळपणा जाणवू लागतो। स्त्री दूर जाण्याची भीती इथेच जन्म घेते, पण या समस्येवर एक कायमस्वरूपी आणि प्रभावी उपाय आहे। तुमच्या प्रत्येकाच्या आत एक चिरस्थायी आणि खोलवर परिणाम करणारी शक्ती दडलेली आहे। या शक्तीपुढे कोणत्याही बनावट दिखाव्याची गरज भासत नाही। जेव्हा तुम्ही या आंतरिक सामर्थ्याला ओळखता, तेव्हा तुमचे अस्तित्वच इतके परिपूर्ण आणि आश्वासक बनते की ती स्त्री दूर जाण्याचा विचारही करत नाही। उलट ती एका चुंबकाप्रमाणे तुमच्याकडे ओढली जाते आणि इथेच तुमच्या नैसर्गिक सामर्थ्याची 8 गहन रहस्ये लपलेली आहेत। ही रहस्ये तुम्हाला शिकवतील स्त्रीला बंधन नव्हे तर तुमच्या आंतरिक स्थैर्याचा भक्कम आधार कसा द्यायचा। ही रहस्य तुम्हाला दाखवतील की तुमचा दिखाऊपणा नाही तर तुमचे खरे नैसर्गिक सामर्थ्य काय आहे। हे रहस्य तुम्ही जाणल्यास तुम्हाला स्त्री दूर जाण्याची भीती कधीच वाटणार नाही, कारण तुम्ही स्वतःच कायमस्वरूपी आकर्षणाचे केंद्र बनून जाल। तुमच्या आंतरिक तेजाच्या या अद्भुत प्रवासासाठी तुम्ही तयार आहात का? चला तर मग सुरुवात करूया। मित्रांनो, यातील पहिले आणि सर्वात मूलभूत रहस्य म्हणजे आत्मनिर्भरतेची आणि आंतरिक पूर्णत्वाची एक तेजस्वी आभा। याचा सोपा अर्थ काय आहे? याचा अर्थ स्पष्ट आहे, तुमचा आनंद, तुमची मानसिक शांतता आणि तुमच्या भावनिक गरजा पूर्ण करण्यासाठी तुम्ही त्या स्त्रीवर अवलंबून नाही। तिच्या असण्याने किंवा नसण्याने तुमच्या आंतरिक स्थिरतेवर कोणताही नकारात्मक परिणाम होत नाही। जो पुरुष एकटेपणातही स्वतःच्या ध्येयात आणि कामात रममाण असतो, स्वतःचे स्पष्ट ध्येय बाळगतो आणि आयुष्याचे महत्त्वाचे निर्णय ठामपणे घेतो, त्याच्या व्यक्तिमत्वात एक विलक्षण स्थिरता आणि तेज जाणवते। त्याला त्याच्या मूल्यासाठी इतरांच्या मान्यतेची किंवा प्रमाणपत्राची गरज वाटत नाही। याच आंतरिक पूर्णत्वामुळे त्याच्या भोवती एक शक्तिशाली आणि सकारात्मक ऊर्जा वलय तयार होते। याचा विचार करा, एक पुरुष प्रत्येक लहान सहान गोष्टीसाठी भावनिक आधारावर अवलंबून असतो, तर दुसरा पुरुष शांतपणे आपले करिअर, आवडीचे प्रकल्प आणि स्वतःचे जग अधिक मजबूत बनवतो। यात दुसऱ्या पुरुषाची आभा नेहमीच अधिक शक्तिशाली आणि अधिक आश्वासक असते। स्त्रीला अशा आत्मनिर्भर पुरुषाकडे केवळ अटूट आकर्षण नव्हे तर भविष्याची सुरक्षितता आणि प्रेरणा मिळते। तो भावनिकरित्या दुर्बळ नाही, ते तिला समजते, म्हणून त्याला सतत आधार देण्याची किंवा सावरण्याची चिंता वाटत नाही। उलट ती त्याच्या स्वावलंबीपणाचा आणि सामर्थ्याचा मनापासून आदर करते। आणि याच आंतरिक पूर्णतेनंतर आपले दुसरे अत्यंत शक्तिशाली रहस्य उघड होते, तुमच्या शांततेचा चुंबकीय आणि खोलवर परिणाम। आजच्या या धावपळीच्या आणि आवाजाने भरलेल्या जगात प्रत्येकजण तणावात आणि गोंधळात आहे। तिथे एका पुरुषाची शांत आणि धीर गंभीर उपस्थिती स्त्रीच्या मनातील सर्व धावपळ आणि भावनिक गोंधळाला शांत करते। ही शांतता केवळ राग किंवा प्रतिक्रियांचा अभाव नाही, तर ती तुमच्या सखोल आत्मनियंत्रणाचे आणि आंतरिक सामर्थ्याचे प्रतीक आहे। जेव्हा एखादा पुरुष शांत, धीर गंभीर आणि स्थिर असतो, तेव्हा त्याची नजर, त्याचे हावभाव आणि त्याचे आत्मविश्वासाने भरलेली देहबोली खूप काही न बोलता सांगून जाते। तुमची ही स्थिरता स्त्रीला याची आठवण करून देते की जीवनात केवळ अस्थिरता नाही तर एक विश्रांतीचे ठिकाण आणि सखोलता देखील आहे। तुमच्या या शांतपणामुळे ती तुमच्याजवळ जास्त सुरक्षित आणि शांत अनुभवते। तुमचे हे आत्मनियंत्रण एक शक्तिशाली चुंबक बनते। ती तुमच्याकडे ओढली जाते कारण तिला तिच्या भावनिक गोंधळापासून मुक्त होऊन तुमच्या सानिध्यात स्वतःच्या आंतरिक शांतीचा अनुभव घ्यायचा असतो। स्त्रीच्या आकर्षणाचा हा शांत आणि चुंबकीय प्रभाव तिसऱ्या एका अमूल्य रहस्यामुळे अधिक मजबूत होतो, ती म्हणजे तुमच्या स्वीकृतीची आणि धैर्याची अमूल्य देणगी। खरे प्रेम हे दुसऱ्या व्यक्तीला जशी आहे तशी स्वीकारणे असते, तिला तुमच्या अपेक्षांनुसार बदलण्याचा प्रयत्न करणे नसते। जो पुरुष स्त्रीच्या भावना, तिचे भय आणि तिच्या सर्व लहान मोठ्या त्रुटींसह तिला स्वीकारतो, तो खऱ्या अर्थाने प्रभावशाली ठरतो। प्रत्येक स्त्रीला सतत बाह्य जगाकडून परफेक्ट आणि सुंदर दिसण्याचा तसेच यशस्वी असण्याचा सामाजिक दबाव असतो, त्यामुळे तिला नेहमी न्याय होण्याची आणि अपूर्ण वाटण्याची भीती असते। पण जेव्हा तिला तुमच्या धैर्यात आणि स्वीकृतीत आश्रय मिळतो,
तेव्हा ती तिच्या मनातील सर्व सुरक्षिततेचे कवच काढून टाकते. तुम्ही तिला अधिक सुरक्षित आणि भावनिकरित्या मोकळा अनुभव देता. ही स्वीकृती तिला स्वातंत्र्य देते, स्वतःचा खरा आणि कमजोर भाग दाखवण्याचे स्वातंत्र्य, ज्यामुळे तिला तुमच्यावर अटूट विश्वास ठेवण्याची प्रेरणा मिळते. हे प्रेम बंधनकारक नाही तर मुक्त करणारे आहे आणि याच स्वातंत्र्याच्या ओढीने ती तुमच्याकडे वारंवार परत येते. मित्रांनो, आता आपले चौथे अत्यंत शक्तिशाली रहस्य, अपेक्षा विरहित प्रेमाचा न थांबणारा प्रवाह. जेव्हा आपण कोणावर प्रेम करतो तेव्हा आपल्या नकळत त्यामागे काहीतरी मिळवण्याची अपेक्षा दडलेली असते. मी तुझ्यासाठी हे केलं तर तू माझ्यासाठी ते करशील, अशा एका अदृश्य देवाणघेवाणीमध्ये आपले प्रेम अडकते. नातं तेव्हा केवळ देवाणघेवाणीचा व्यवहार बनते, तेव्हा हळूहळू त्या नात्यातील नैसर्गिक गोडवा आणि उत्साह मरून जातो. अपेक्षा ही प्रेमाची खरी विषारी बाजू आहे. खरी आणि खोलवर ऊर्जा त्या पुरुषात असते जो आपले प्रेम कोणत्याही अटीशिवाय देतो. तो प्रेमाच्या बदल्यात काहीही मागत नाही, कोणतीही अट किंवा मागणी ठेवत नाही. त्याचे प्रेम शुद्ध, निस्वार्थ, एका शांत नदीच्या प्रवाहासारखे अविरत वाहत राहते. स्त्रीला हे प्रेम आयुष्यातील सर्वात मोठी भेट वाटते. तिला पहिल्यांदा हे जाणवते की तिला कोणत्याही कृतीसाठी त्याग केल्याबद्दल किंवा विशिष्ट कामगिरीसाठी हे प्रेम मिळत नाहीये, तर ती जशी आहे फक्त त्याबद्दल हे प्रेम मिळत आहे. या अपेक्षारहित प्रेमात स्त्रीला एक अद्भुत सुरक्षितता मिळते. तिला अपराधी किंवा ऋणी वाटत नाही. हे प्रेम तिला बांधून ठेवत नाही, उलट स्वातंत्र्य देते आणि ती या स्वातंत्र्याच्या ओढीने याच प्रेमाच्या न संपणाऱ्या ऊर्जेसाठी स्वतःहून तुमच्याकडे परत येते. नात्याला चिरस्थायी बनवणारे हे पाचवे रहस्य तुमच्या नैसर्गिक सामर्थ्यातून अधिक तेजस्वी होते. तो म्हणजे पुरुषाचे सहज सामर्थ्य आणि अंतिम आधार. आपण अशा जगात जगत आहोत जिथे यश आणि ताकद, कठोरपणा, आक्रमकता आणि स्पर्धेने मोजली जाते. याच कठोर आणि तणावपूर्ण आयुष्यात पुरुषाची शांत आणि आश्वासक उपस्थिती एका शांत, थंडगार विश्रांतीच्या झाडासारखी असते. या सहज सामर्थ्यामध्ये नेतृत्व, स्थैर्य आणि अटूट सुरक्षिततेची भावना असते. तुमचा शांत, आत्मविश्वासाने भरलेला आवाज, तुमचे ठाम निर्णय आणि संरक्षण करण्याचे सामर्थ्य स्त्रीच्या थकलेल्या मनाला विश्रांतीचे ठिकाण देते. जीवनातील कठोर संघर्ष करून आलेली स्त्री जेव्हा तुमच्या सानिध्यात येते तेव्हा तिला एका नैसर्गिक आणि आरामदायक घराची जाणीव होते. जेव्हा स्त्री तुमच्या या स्थैर्याला स्पर्श करते तेव्हा तिच्या मनातील सर्व असुरक्षितता, सर्व चिंता आणि सर्व धावपळ हळूहळू वितळू लागते. तुम्ही तिला लढायला प्रोत्साहित करत नाही तर तिला विश्रांती आणि सुरक्षितता देण्याचे सामर्थ्य ठेवता. तुमचे हे स्थिर वर्तन तिला इतके प्रिय होते की ती तुमच्याजवळ थांबते आणि तुमच्या ऊर्जेत शांत होते. मित्रांनो, आता आपण आकर्षणाचे 6वे गहन रहस्य बघणार आहोत, जिथे संबंध केवळ भावनिक स्तरावर न राहता आंतरिक अस्तित्वाचा आणि आत्म्याचा संबंध जोडला जातो. जेव्हा तुमचा आणि तिचा संबंध केवळ शारीरिक आणि भावनांच्या मर्यादेत न राहता आत्म्याच्या स्तरावर जोडला जातो तेव्हा तुमची नाते असामान्य आणि अत्यंत सखोल बनते. हा आध्यात्मिक संबंध तुमच्या दोघांनाही जीवनातील सखोल अर्थाकडे घेऊन जातो. इथले आकर्षण केवळ बाह्य नसते, ते एका दिव्य ऊर्जेचे रूप घेते. जेव्हा ती तुमच्यासोबत असते तेव्हा तिला जीवनातील मोठे प्रश्न, शांतता आणि शुद्ध प्रेमाचा अनुभव येतो. हा अनुभव सामान्य नसल्यामुळे तो तिला तुमच्याजवळ राहण्याची तीव्र प्रेरणा देतो. या स्तरावरचे प्रेम हे काही मिळवणे नसते, तर ते दोघांच्या आत्म्याचे एकरूप होणे असते. मित्रांनो, आता आपण 7वे रहस्य बघणार आहोत, जे आहे तुमच्या खऱ्या अस्तित्वाची आणि जगण्याची प्रामाणिकता. खरे आणि खोल आकर्षण कधीही तुलना किंवा नक्कल करण्यातून निर्माण होत नाही. जेव्हा एखादा पुरुष इतरांशी स्पर्धा करणे थांबवतो आणि स्वतःच्या खऱ्या ओळखीनुसार ठामपणे जगू लागतो तेव्हा त्याचे सामर्थ्य आपोआपच तेजस्वीपणे चमकू लागते. तो स्वतःच्या गुणांसह, दोषांसह आणि अगदी आपल्या वेगळ्या सवयींसह स्वतःला मनापासून स्वीकारतो. जेव्हा तुम्ही तुमचा नैसर्गिक स्वभाव, तुमचे मूळ विचार आणि तुमचे ध्येय लपवण्याचा प्रयत्न करत नाहीत तेव्हा तुमच्यामध्ये एक शक्तिशाली प्रामाणिकता निर्माण होते. कोणताही दिखावा किंवा बाह्य वस्तू तुमच्या या नैसर्गिक अस्तित्वात जितका प्रभाव आहे तितका पाडू शकत नाही. हे खरे सामर्थ्य लोकांना तुमच्याकडे खेचते कारण ते वास्तव आणि विश्वासार्ह असते. लोकांना तुम्ही आवडता कारण तुम्ही कोणाची नक्कल नसता, तर तुम्ही असता, अद्वितीय, खरे आणि ठाम. तुमच्या याच प्रामाणिकपणामुळे स्त्री 8व्या आणि अंतिम रहस्यासाठी तुमच्याकडे येते, ती म्हणजे शांतपणे ऐकण्याची आणि समजून घेण्याची कला.
आजच्या जगात प्रत्येकजण बोलण्यासाठी उत्सुक असतो, पण मन लावून ऐकणारा कोणी नसतो. जो पुरुष समोरच्या स्त्रीला शांतपणे लक्ष देऊन आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे कोणताही न्याय न देता ऐकू शकतो, तो तिच्या मनावरचा मोठा भावनिक भार सहज हलका करतो. ती तुमच्याकडे येते कारण तुम्ही तिला एक असा सुरक्षित आधार देता जिथे ती निर्धाकपणे आपले भय, आपले अपयश आणि आपल्या गोपनीय गोष्टी सांगू शकते. हे सक्रिय श्रवण केवळ शब्दांना ऐकणे नसते, तर तिच्या भावनांना आणि न बोललेल्या वेदनांना समजून घेणे असते. हे कौशल्य तिला दाखवते की तुम्ही तिला खरोखर महत्त्व देता आणि तिच्या भावनांची कदर करता. हे कौशल्य केवळ बाह्य आकर्षणापेक्षाही अधिक खोल आकर्षण निर्माण करते, कारण ते स्त्रीला भावनिक शांतता आणि अटूट विश्वास देते. मित्रांनो, ही 8 रहस्ये केवळ आकर्षण मिळवण्याची सूत्रे नाहीत, तर ती तुमच्या स्वतःच्या आंतरिक शक्तीला जागृत करण्याची साधने आहेत. जेव्हा पुरुष या शक्तींना आपल्या जीवनात आत्मसात करतो, तेव्हा त्याला कोणालाही आकर्षित करण्याची किंवा कोणासाठी स्वतःला बदलण्याची गरज नसते. त्याचे अस्तित्वच एक तेजस्वी ऊर्जा बनते. नेहमी लक्षात ठेवा, आकर्षकता बाहेरून लादली जात नाही, ती आतून प्रकट होते. ज्या क्षणी तुम्ही तुमच्या आंतरिक पूर्णत्वाला स्वीकारता, तुमच्या मौनात सामर्थ्य शोधता आणि अपेक्षेशिवाय प्रेम देता, त्या क्षणी तुम्ही आकर्षणाचे जिवंत केंद्र बनता. स्त्री तुमच्या मागे धावत नाही, तर ती स्वतःहून तुमच्या सानिध्यात शांती आणि ऊर्जा शोधते. आजपासून या 8 रहस्यांपैकी किमान एका रहस्याला आत्मसात करून जगायला सुरुवात करा, कारण जीवनातील मोठे परिवर्तन कोणत्याही मोठ्या पावलाने नाही, तर एका लहान आणि जागरूक कृतीने सुरू होते. तुमच्या जीवनात हे अद्भुत परिवर्तन घडून आणा. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आता भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.